ನಮಸ್ಕಾರ ಗೌತಮಿ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ. ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಜಮಖಂಡಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ವತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ. ಜಮಖಂಡಿಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಗಲಭೆಕೋರ ಸಂಘ ಪರಿವಾರದವರ ಮೇಲಿನ ಕೇಸ್ ಹಿಂಪಡೆದ ಕ್ರಮವನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಹಾಗೂ ಗೋರಕ್ಷಣೆ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಗೂಂಡಾಗಿರಿ ಖಂಡಿಸಿ ವಿವಿಧ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದವು. ಪ್ರತಿಭಟನಾಕಾರರು ಕಾನೂನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನವಾಗಬೇಕು, ಗೋರಕ್ಷಣೆ ನೆಪದಲ್ಲಿ ಹಿಂಸಾಚಾರ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಎಂದು ಘೋಷಣೆ ಕೂಗಿ ಸರ್ಕಾರದ ಕ್ರಮವನ್ನು ಖಂಡಿಸಿದರು. ಸಾರ್ವಜನಿಕ ಶಾಂತಿ ಕದಡುವ ಶಕ್ತಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಹಾಗೂ ನಿರಪರಾಧಿಗಳ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆಯದಂತೆ ಸರ್ಕಾರ ಜವಾಬ್ದಾರಿ ವಹಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಈ ವೇಳೆ ಮುಖಂಡರು ಮಾತನಾಡಿ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಸೌಹಾರ್ದ ಕಾಪಾಡುವುದು ಸರ್ಕಾರದ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದ್ದು, ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವವರ ವಿರುದ್ಧ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಒತ್ತಡವಿಲ್ಲದೆ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಬಾಗಲಕೋಟ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸಲೀಂ ಅವಟ್ಟಿ ಹಾಗೂ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮುಬಾರಕ್ ಸದಸ್ಯರು, ಹುಸೇನ್ ಜಮಾದಾರ್ ಹಾಗೂ ಯೂಸುಫ್ ಕಡಕೋಳ, ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಖಾಜಾಮಿನ್ ಕಂಕರಪೀರ್ ಹಾಗೂ ರಾಜು ತಾಳಿಕೋಟಿ, ಹಾಜಿಲಾಲ್ ಸಿಂದಗಿ, ರಫೀಕ್ ಸಯ್ಯದ್, ಇಮ್ತಿಯಾಜ್ ಕುಡಚಿ, ಅಮೀನ್ ಮುಲ್ಲಾ, ಯಾಸೀನ್ ಬಾಗ್ವಾನ್. ನಿರಂತರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಗೌತಮಿ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ. आज ये एहतजाज रखने का क्या मतलब है बोलेगा? तो आप लोग सब को मालूम है कि हुकूमत कर्नाटक के अंदर कांग्रेस की सरकार है। सोई ये कांग्रेस की सरकार पिछली बार इलेक्शन के अंदर बहुत सारे वादे इरादे कर ये वोट मांगने गई थी। मुसलमान में लेकर आपके जो भी समस्या है, हमें ये तमाम चीजों को दूर कर तुम बोल के वोट लेकर सरकार में आ गई थी। दोस्तों, आप लोगों को मालूम होना चाहिए ये 2B रिजर्वेशन के नाम पर वोट मांगे, ये हिजाब के मामले के अंदर वोट मांगे, अहिंदा के मामले के अंदर वोट मांगे। जब सब के सब इकट्ठा होके ये फैसिस्ट ताकतों को नहीं आना चाहिए, ये बीजेपी जैसे आरएसएस के जैसे ये हुकूमत में नहीं आना बोल के तमाम लोग मिलकर इकट्ठा होकर कांग्रेस को वोट किया। सरकार आने के बाद ये हिजाब को हटाने के लिए इनको 3 साल लगा, ये मालूम होना चाहिए सबको। वो हिजाब के मामले के अंदर जो जद्दोजहद करे थे, एहतजाज किए थे, वो हिजाब के कायदे को वापस लाने के लिए ऐसे होराटगारों को आज कौन सा भी केस वापस नहीं ले सोई, आज भी उन पर केस चल रहा है। आज संविधान के हिसाब से होराट करने वाले के हिसाब से कन्नड़ पर वह होराट करने वालों को इनके हक में कौन सा भी केस वापस नहीं लेते। अगर केस वापस ही लेना है बोलेगा तो इन्हों क्या प्लान कर रही सो? आज एक ऐसे लोगों का ये केस 52 केसेस वापस लेकर रही इन्हों, वो कैसे लोगों का? हमेशा को होंदे, पिछड़े तबका के लोगों के होंदे, इनके खिलाफ हमेशा जहर भरने वाले लोगों के केस वापस लेकर रही सुनो। एक तरफ से हमारे सिद्धरामैया साहब बोलते हैं हमारी सरकार के अंदर कोई भी प्रचोदना भाषण करेगा तो उनके ऊपर मैं कड़ी से कड़ी कानून लगाकर इनको अंदर डालने लगाता हूं बोल के एक तरफ बोलते हैं। सो एक तरफ भड़काऊ भाषण करने वालों के पूरे के पोस्ट पूरे केस विड्रॉल करने लगाते हैं। सो शर्म आना चाहिए इनको। तो दोस्तों, आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया के जानिब से आज ये पूरे कर्नाटक के अंदर एहतजाज किया जा रहा है। आप लोगों को मालूम होना चाहिए कि एक दावणगेरे का उपचुनाव पूरे कर्नाटक के कांग्रेस वालों के नींद को उड़ाकर रखा है। तो ये आप लोगों को मालूम होना चाहिए। हमारा कैडर का नेटवर्क क्या है, ये लोग हम बैठकर कैलकुलेशन बातें थे कि इन 2000-3000 हमें सच्चाई और ईमानदारी के साथ में लगभग 20,000 वोट वहां पर लेने में कामयाब हो गए। हमें ये 20,000 तुम्हारे लिए बहुत भारी है। सो ये दोस्तों, मैं ये इस मंच के जरिए से मैं आप लोगों को एक पैगाम देना चाहता हूं कि आने वाले 2028 के इलेक्शन के अंदर हमें तमाम के तमाम लोग मिलाकर एक कांग्रेस को बेहतरीन सबक सिखाने के अंदर हम कामयाब। दोस्तों, ये लोग हमें समझने की जरूरत है। ये आज कौन से दलितों के ऊपर का केस नहीं हटाया गया, किसी होराटगार का केस नहीं हटाया गया,
किसी हिजाब के मामले के अंदर जो जद्दोजहद कर रहे थे, होराट कर रहे थे, उनका केस नहीं हटाया गया। तो हटाया गया कि तो पुनीत करेहाली जैसे नालायकों का केस हटाया जा रहा है। हमेशा मुंह के अंदर जहर भरने वाले मुतालिक जैसे लोगों का केस हटाया जा रहा है। और हमेशा मुसलमानों के अंदर जहर भरने वाला, मुसलमानों के मामले के अंदर इनके जहनों के अंदर जहर भरने वाले यत्नाल के जैसा ऐसे लोगों का केस हटाकर क्या साबित करना चाहती है कांग्रेस गवर्नमेंट? ये हमारे लोगों समझने की जरूरत है कि ये कांग्रेस की गवर्नमेंट करना क्या चाहती है बोल के। ये बीजेपी वाले बोलते हैं कि हमारी डबल इंजन की सरकार, ये डबल गन की सरकार कांग्रेस है। सो ये बोलने का एक काम कर दिया और करने का एक काम कर दिया। दोस्तों, आज के एक एहतजाज से मैसेज देना चाहता हूं कि आने वाले दिनों के अंदर हमें मुसलमान और दलित और पिछड़े तबकात के लोग हमें सब इकट्ठा होने वाले हैं। सो आज का दौर जो है ये बदलाव का दौर है। सो ये इसका मैसेज हमने दावनगिरी में मिल चुका है। सो हमें हर जगह जाएंगे, हमारी असलियत और इनकी असलियत क्या है कहने का लोगों को बताएंगे। हमारे कौम के लोगों के पास जाएंगे, हम दलितों के पास जाएंगे, जाकर हम बताएंगे कि इनका असली मुखवार क्या है कहने का। दोस्तों, आने वाले दिनों के अंदर हमें 2028 के अंदर अगर ये हमारा यहाँ से इस मंच से मुतालबा है क्या है बोल के, ये जो भी ये कैबिनेट के अंदर ये फैसला लेकर हैं ये लोग, ये तुरंत वापस लेना चाहिए। तो ये अगर ऐसे लोगों के ऊपर कड़ी से कड़ी निगरानी रखना चाहिए। अगर तुम्हें जो ये क्या करना चाह रही, तुम्हें ये क्या करना चाह रही सो तुम्हें ये कि ये लोगों को और ढील देना चाह रहे हैं, उनके ऊपर केसों को खत्म कर और तुम्हें भड़काऊ भाषण करने के बारे में बता रहे हैं। तुम्हें ये क्या बताना चाह रहे हैं? कर्नाटक के अंदर शांति का माहौल है। शांति के माहौल को बरकरार रखने के लिए ऐसे नालायकों के ऊपर लगाम बहाना जरूरी है। और तुम्हें ये गलत मैसेज दे रहे हैं। और सबसे पहले हम इस चीज का विरोध करते हैं और कंडम करते हैं ये चीज को। भाइयों, ये मालूम होना चाहिए कि मैं यहाँ से एक मैसेज देना चाहता हूँ हमारे तमाम मुसलमान भाइयों को और तमाम दलित भाइयों को, तमाम होराटगारों को, ये कांग्रेस की सरकार ये मतलब के बारे में कुछ भी करने वाली ये ढोंगी सरकार है। सो ये इसके मामले के अंदर हम 2028 के अंदर बेहतरीन सबक सिखाएंगे। अगर ये लोग ये चीज पर कायम रहे तो हमारा मुतालबा है कि जल्द से जल्द ये चीज को रद्द करना और ऐसे लोगों के ऊपर कड़ी से कड़ी निगरानी रखना। अगर कोई भी भड़काऊ भाषण ये बोले तो उनको कुछ सख्त से सख्त कानूनी कार्रवाई करना, ये हमारा एसडीपीआई की तरफ से मुतालबा है। भाइयों, आज का ये होराट ये शुरुआत है, याद रख लीजिए। ये जब भी ऐसी ताकतें फन उठाने की कोशिश करेंगे, हमें दबाने का हक बाबा साहेब अम्बेडकर ने हमें देकर रखा है। सो हमें बेहतरीन तरीके से उसे यूटिलाइज करना जानते हैं। भाइयों, इसके मामले के अंदर आज हमारा यहाँ पूरे कर्नाटक के सूबे कर्नाटक के अंदर हमारा एक जद्दोजहद, एक होराट चल पर है। सो तो हमारा इस कर्नाटक सरकार और सिद्धरामैया सरकार, ये ढोंगी सरकार से हमें यहाँ से आपको एचरिके देते हैं हमें कि आप जो फैसला लेकर हैं वो फैसले को पूरी तरह से खत्म करना चाहिए और ऐसे लोगों के ऊपर कड़ी से कड़ी निगरानी रखना चाहिए। कौन भी भड़काऊ भाषण करे बोलेगा तो उसके ऊपर कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई करना है। एसडीपीआई का ये हमारा मुतालबा है। भाइयों, आज भी यहाँ पर एक होराट को हमें भी बुलाया, ಎಲ್ಲರೂ ಸಮಬಾಳಾಗಿ ಬಾಳಬೇಕು ಅಂತ। ಆದ್ರೆ ಮಿಸ್ಟರ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಯಾರು ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ಯತ್ನಾಳ್, ಬಸವನಗೌಡ ಯತ್ನಾಳ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಈಶ್ವರಪ್ಪ ಇವರಿಬ್ಬರನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಕಿತ್ತು ಬಿಸಾಕಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಇವ್ರು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರಾ? ಇದು ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದು ಲಾಜಿಕ್ ಇಲ್ಲ. ಇದು ಇವರು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಎಂಎಲ್ಎಗಳು ಇವರು. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಇಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಅವ್ರ ಕೇಸ್ಗಳನ್ನ ಹಿಂದೆ ಬಿಡ್ತೀರಾ? ನೀವು ಏನ್ ಮೆಸೇಜ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತಿದ್ರ ಅಂತ ತಿಳಿತಾ ಇಲ್ಲ. ನೀವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಡಬೇಕು. ಆದ್ರೆ ನೀವು ಬಿಜೆಪಿ RSS ಪರ ಇದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಈ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಪರ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಇದೊಂದು ನೀವು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಬೇಕು. ದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಆದ್ರೆ ಬೆಳಗ್ಗಿಂದ ಸಂಜೆವರೆಗೆ ಕೋಮು ದೇಶ ಹರಡಿಸುವ ಈ
ಏನಂದ್ರು ಸಾಲದು ಇವರಿಗೆ. ಬಚ್ಚಲಬಾಯಿ ಈಶ್ವರಪ್ಪ ಅಂದ್ರು ನಡೀತಿದೆ. ಆಮೇಲೆ ಯತ್ನಾಳ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಮುಸ್ಲಿಂ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಗೋ, ಇದೇ ಬರೀ ಒಂದು. ಇಂಥ ಜನರ ನೀವು ಕೇಸ್ಗಳನ್ನು ಹಿಂಬರ್ತಿ ಪಡಿತಿರ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದೆಯಾ ಈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಯಾ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದೆಯಾ ಅಂತ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಆಮಲ್ಲ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಕೋಮ ದ್ವೇಷ ಹರಡಿಸುವವರ ಬೆಂಬಲಾಗಿ ಇವತ್ತು ನೀವು ನಿಂತಿದ್ದೀರಿ. ನಿಮಗೆ ಎಚ್ಚರವಿರಲಿ, ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ 7 ಕೋಟಿ ಜನತೆ ನಿಮಗೆ ತಕ್ಕ ಬಾಣ ಕಲಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಈ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ. ನೋಡಿ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಹಕ್ಕು ಹಿಜಾಬ್ ಬಿಜೆಪಿ ಕೋಮವಾದಿ ಸರ್ಕಾರ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಬ್ಯಾನ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಹಾದಿಗೆ ಇಳಿದು ಹೋರಾಟ ಮಾಡುವುದು ಅದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡುವ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಸ್ಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಆ ಕೇಸನ್ನು ಯಾಕೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ವಾಪಸ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ? ದಿನ ಬೆಳಗಾದ್ರೂ ಒಳಗೆ ಸಂಜೆ ಆಗುವ ಪಟ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಹೆಣ್ಮಕ್ಳುಗಳನ್ನ ಆ ನಾಲಾಯಕ ಕಲ್ಲಾರ್ಕ ಪ್ರಭಾಕರ್ ಭಟ್ ಅಸಹ್ಯವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾನೆ. ಅಂತವರ ಕೇಸನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳೋದರೆ ಈ ನೀಚ ಸರ್ಕಾರ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ನಿಮ್ಮನ್ನು ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ನಿಂತಿರೋ ಬಹಳಷ್ಟು ಇದೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಾಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿಯ ಭಿನ್ನ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನೀವು ಒಂದ ಕಣ್ಣಿಗೆ ಸುಣ್ಣ, ಇನ್ನೊಂದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಮಗೆ ಆ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡುವ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಸ್ಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಆ ಕೇಸನ್ನು ಯಾಕೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ವಾಪಸ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ? ದಿನ ಬೆಳಗಾದ್ರೂ ಒಳಗೆ ಸಂಜೆ ಆಗುವ ಪಟ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಹೆಣ್ಮಕ್ಳುಗಳನ್ನ ಆ ನಾಲಾಯಕ ಕಲ್ಲಾರ್ಕ ಪ್ರಭಾಕರ್ ಭಟ್ ಅಸಹ್ಯವಾಗಿ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳೋದರೆ ಈ ನೀಚ ಸರ್ಕಾರ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ನಿಮ್ಮನ್ನು ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ನಿಂತಿರೋ ಬಹಳಷ್ಟು ಇದೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಾಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿಯ ಭಿನ್ನ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನೀವು ಒಂದ ಕಣ್ಣಿಗೆ ಸುಣ್ಣ, ಇನ್ನೊಂದು ಕಣ್ಣಿಗೆ ಬೆನ್ನಿನ ಹಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ವಿಸರ್ಜಂತಗಳಿಗೆ ನೀವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಜಾತ್ಯತೀತ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ. ಕೋಮ ವಿಸರ್ಜಂತಗಳಿಗೆ ನೀವು ಇವತ್ತು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ನಿಮಗೆ ನಾನು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನೀವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ರೈತರ ಹೋರಾಟವನ್ನು ತಾಳಲಾರದೆ ಗೋಹತ್ಯೆ ಕಾನೂನು ನಿಷೇಧವನ್ನು ನೀವು ವಾಪಸ್ ತಗೋತಾರಂತ ಹೇಳಿ ಗೋಹತ್ಯೆಯ ನೆಪದಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನನ್ನು, ದಲಿತರನನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಬಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾಬ್ ಲಿಂಚಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ರೈತರ ಕಷ್ಟ, ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು